रामकृष्ण अरे तुमचं नाव काय? हा तो हा आणि तुझं बरं ऐका माऊली, आपल्या या खरवई गावदेवी मंदिरामधले आपले नामांकित जे आपले वारकरी संप्रदायातले जे परिचित आहेत ते हरिभक्त परायण बाळाराम भगत माऊली, त्यांना पण मी 2 दिवसापूर्वी हा निरोप दिला की आमचा टप्पा थोडा घरगुती न होता आपल्या मंदिराच्या सेवेला जर झाला तर अधिक चांगले, कारण तो गेल्या वर्षी आमच्या गवळी महाराजांच्या घरी गेल्यावर वागणीला पोचायला आम्हाला भयंकर त्रास झाला, कारण 7चं कीर्तन पुन्हा जेवण नियोजन पुढचं, तर शक्यतो नुसत्या जेवणासाठी अर्धा 3-1 किलोमीटर जायचं, 3 किलोमीटर यायचं, थोडं त्रास आहे. आमच्या मंगेश माऊलींना पण त्याने मी तशी विनंती केली, त्याने ती विनंती मान्य केली आणि आमच्या या साजन माऊलीला काल त्यांनी सांगितलं आमच्या जवळच्याच घरातला एक थोडा रूम आहे, मोकळी जागा आहे, ती बघा. सकाळी मी आलो, बघितलं, मला छान वाटलं, खूप छान. पण तरी सुद्धा आमचे बाळाराम भगत यांनी सांगितलं आमच्याही वारकऱ्यांच्या सेवेला काहीतरी देऊ, म्हणून त्यांचा हा मुलगा रोहन त्याच्याकडे गुलाबजाम पाठवले आहेत, 25 किलो साखर, 10 किलो साखर आणि काही गोडा जी असेल ते, पण खूप छान वारकऱ्याच्या सेवेला त्यांनी सहभाग दिलेला आहे. आज फक्त वड पौर्णिमेची अडचण नाही, त्यांना क्षमा असेल, ते सण असल्यामुळं आपल्याला गावदेवी मंदिरामध्ये तशी व्यवस्था बैठक त्रास झाला असता, पण पुढच्या वर्षी किंवा त्याच्या वर्षी वड पौर्णिमा नसेल तर आपली व्यवस्था तिथेच होईल, काही हरकत नाही. आपले अन्नदाते जे गवळी माऊली आहेत, समस्त गवळी परिवार, केवळ मी मंगेचं नाव घेत नाही तर जोपर्यंत आमचे शांताराम बापू जिवंत आहे, शांताराम लपडीची गवळी, त्यांच्या पूर्ण परिवाराला, नातवाला खूप खूप धन्यवाद. अशीच वारकऱ्यांची सेवा घडो. रामकृष्ण. 2-5 मिनिटं विसावा घेऊ आणि इथं त्यांनी सांगितलं आपल्याला पंक्तीला सोय होईल सावलीत आपली. चला, रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद बावली. रामकृष्ण हरी. चला, तुमच्यासोबत आहे. तुमचं नाव काय बाळा? विनायक ना? अविनाश बाळाराम भगत, चुलत भाऊ तुझा, काय हरकत नाही. चला, भगत परिवाराला पण खूप खूप धन्यवाद. अशी तुमच्या वारकऱ्यांच्या सेवेला तुम्हाला हाती यश मिळो, तुमचं शिक्षण, व्यवसाय, मुलाबाळांचं नोकरी धंदा याला चांगलं यश मिळो आणि वारकऱ्यांची सेवा करता करता पंढरीच्या लागा वाटे का भेटे विठ्ठल, त्याप्रमाणे आमच्या पंढरीच्या वारीला यावं. खूप खूप धन्यवाद माऊली.